नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात परिणिता कवळेकर यांच्या कौल मनाचा ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूया परिणिता कवळेकर लिखित नातं अनाकलनीय. लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना त्या काळी पाश्चिमात्य देशात सुद्धा अस्तित्वात आलेली नव्हती. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या आचार आणि विचारसंहितेत त्या काळी या संकल्पनेला थारा मिळणं शक्य नव्हतं. अर्थात तिचं त्या घरात राहणं हे लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेतही बसत नव्हतं. कारण नाव द्यावं असं कुठलंही नातं त्या दोघात नव्हतंच. तरीही तो तिला घरी घेऊन आला होता, म्हणून त्या सनातनी घरंदाज ब्राह्मण कुटुंबानं तिचा स्वीकार केला होता, जे त्या काळात अत्यंत अवघड होतं. तो तिला चल म्हणाला आणि कुठे हा साधा प्रश्नही न विचारता ती त्याच्या मागे गुमान त्याच्या घरी आली होती. ती त्याच्यावर प्रेम करत होती का नाही हे तिला स्वतःलाही कळत नसावं. इतकंच नव्हे तर कोणावर तरी जीव ओतून प्रेम करायचं असतं हे तरी त्या अडाणी स्त्रीला माहिती होतं का नाही कोण जाणे. मात्र तिच्यासाठी तो देव होता. तिची त्याच्यावर निस्सीम भक्ती होती. आपल्या उभ्या आयुष्यात एकदा, फक्त एकदाच तिने त्याच्याकडे हा कोण म्हणून मान वर करून पाहिला असेल. त्यानंतर तिने जन्मभर पाहिले ते त्याचे पायच. पदोपदी तिला जाणवत होता तो त्याचा घरातला वावर. कानावर पडत होतं त्याचं दमदार आवाजातनं बोलणं, जे बोलणं तिने जीवाचा कान करून ऐकलं. तिने त्या नात्याला आपल्या मनातल्या मनात सुद्धा कुठलंही नाव दिलेलं नव्हतं. तिच्याप्रमाणेच त्यानंही नाव नसलेल्या या नात्याला जीवाभावानं जपलं होतं, अगदी मरेपर्यंत. त्या दोघांनीच काय, पण त्या कुटुंबानंही त्या दोघांच्या नात्याला किंवा तिच्या तिथे राहण्याला कोणतंच नाव दिलेलं नव्हतं. त्या काळात एका घरंदाज कुटुंबात एका परजातीच्या अशिक्षित स्त्रीचा केलेला सन्मान हा त्या काळातच काय, पण आजच्या सुशिक्षित समाजाला देखील न समजणार आहे, अनाकलनीय आहे. नवसा सायासानं झालेला कुलकर्णी कुटुंबातला एकुलता एक मुलगा माधव त्याच्या आईवडिलांच्या गळ्यातला ताईत होता. त्याचा कोणताच शब्द त्याचे आईवडील खाली पडू देत नव्हते. आपला मुलगा कधी चुकीचं वागणारच नाही याबद्दल त्यांची पक्की खात्री होती. आणि म्हणून तर त्या दिवशी भर दुपारी रखरखत्या उन्हात जेव्हा तो त्या मुलीला घेऊन घरी आला, तेव्हा आईनं त्याला काहीही न विचारता त्या मुलीला घरात घेतलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिला भरपूर जेवायला घातलं. खरंच कोण होती ती मुलगी आणि ती का आली माधव बरोबर हे खरं तर त्यावेळी त्यालाही माहिती नव्हतं. मे महिन्यातली टळटळीत दुपार. माधव आपल्या कुलदेवतेची पूजा करून घरी परत येत होता. रस्त्यात त्याला त्याचा मित्र भेटला. दोघेही गप्पा मारत चाललेले होते. ते एका ओढ्याच्या पुलावर पोहोचले तेव्हा त्या पुलाखालनं कोणाच्या तरी हुंदक्यांचा आवाज आला. ते दोघेही तिथे थबकले तेव्हा माधव म्हणाला, अरे कोण आहे पुलाखाली, वर या ना. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर हुंदक्यांचा आवाज बंद होऊन रडण्याचा आवाज यायला लागला. तेव्हा माधवचा मित्र जरा जोरातच म्हणाला, जे कोणी खाली रडतोय ना त्यांनी वर रस्त्यावर आमच्या समोर यावं, नाहीतर आम्ही खाली येऊ. त्याचा असा हा जोरदार आवाज ऐकल्यावर घाबरून ती 15-16 वर्षांची मुलगी त्या दोघांसमोर येऊन उभी राहिली. गुडघ्यापर्यंत नेसलेली सकच्छ जोडाची साडी, दोन्ही हातात भरगच्च भरलेल्या काचेच्या बांगड्या, गळ्यात डोरलं आणि कपाळी भलं मोठं कुंकू, अशा वेशात असलेली ती मुलगी रंगानं काळी सावळीच होती, पण नाकी डोळी नीटच होती. तिला बघितल्यावर या दोन्ही मित्रांना काय बोलावं हे सुचेना इतक्यात तिने पुन्हा जोर जोरात रडायला सुरुवात केली. त्यावर मग मात्र माधव तिला रागवला, गप गप्पा बैस, रडतीयस कशाला. त्यावर त्याचा मित्र म्हणाला, अरे नवऱ्याने मारलं बिरलं असेल.
तू असं कर, हिला घेऊन घरी जा. उपाशी असेल बिचारी, भरपूर जेवायला दे. असेल इथल्याच पंचक्रोशीतली. येतील उद्या परवा तिच्या घरचे लोक तिला शोधत. माधवला मित्राचं म्हणणं पटलं. तो तिला चल म्हणाला. ती त्या दोघांच्या मागे गुपचूप चालत होती. मित्र आपल्या घरी गेला. माधव तिला आपल्या घरी घेऊन आला. तिला बघताच माधवच्या आई यशोदाबाईंनी विचारलं, अरे कोण आहे ही मुलगी आणि तुझ्याबरोबर कशी? त्यावर माधव म्हणाला, मी मग सांगतो तुला, तू आधी तिला हातपाय धुवायला पाणी दे आणि जेवायला घाल. त्या आपल्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचं मन मोडूच शकणार नव्हत्या. त्यांनी तिला एका पत्रावळीवर अंगणात जेवायला वाढलं. स्त्री स्वभावानुसार त्या तिची विचारपूस करायला लागल्या, पण तिने त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ती इतकी भराभरा जेवत होती की 2-3 दिवसांची उपाशी आहे असं नक्कीच वाटत होतं. जेवण झाल्यावर तिने पत्रावळ उचलून टाकली, हात धुतले आणि म्हणाली, आई, अहो असं बी अन्न असते वे, मी आता कधी असं खाल्लंच नव्हतं बाय. त्यावर यशोदाबाई हसून तिला म्हणाल्या, होय ग पोरी, आम्ही असंच जेवतो रोज. बरं आता मला सांग, तू कोणाची, काय नाव तुझं? त्यावर ती त्यांना म्हणाली, माझं नाव चंद्री आहे, धोबेची आहे मी. माझं नवरान सासू रोज लय बडवत्यात मला, म्हणतात पैका आण बापाकडनं. त्यावर यशोदाबाई तिला म्हणाल्या, अगं मग तू आणत का नाहीस पैसे वडिलांच्याकडनं? त्यावर ती रडायला लागली आणि रडता रडता म्हणाली, अहो आई, गुद असता बाप मिळाला नवं का माझा, आणि माया आईनं लग दुसरा घरवाला केला की हो. आता तुम्हीच सांगा, कुठून शेण आणू मी पायका? म्हणून शेण आले घरातनं पळून. म्हणलं मारा तिकडं सगळे, हा ना पायका कुठून आणता तो. त्यावर यशोदाबाई बोलणार काय होत्या, पण मग त्या उठून तिच्या जरा जवळ जाऊन म्हणाल्या, हे बघ, रडू नकोस. तुझा नवरा उद्या परवा न्यायला परत येईल ना, तेव्हा मी त्याला सांगेन हो की अशी सोन्यासारखी बायको आहेस, मारू नकोस तिला. मग तर झालं. पण तो उद्या परवा कधी आलाच नाही. चंद्रीचा शोध घेण्यासाठी पंचक्रोशीतला कोणीही माणूस आला नाही. आठवडा उलटला. चंद्री यशोदाबाईंच्या हातचं मस्त ब्राह्मणी जेवण 2 वेळा जेवत होती. अंगणात एका घोंगडीवर झोपत होती. यशोदाबाईंनी आपल्या 2 जुन्या साड्या तिला नेसायला दिल्या. 8-10 दिवसात चंद्रीचं रूपच बदललं. ती अडाणी होती म्हणून काय झालं, पण असं रोज रोज आयतं खाणं तिला बरं वाटेना. मग तिने त्या घरात हळूहळू कामाला सुरुवात केली. सकाळी ती अंगण झाडून त्यावर सडा शिंपडायला लागली. गोठ्यातलं शेण गोळा करून त्याच्या गोवऱ्या थापायला लागली. गोठा स्वच्छ करून जनावरांना चाराही घालायला लागली. कुलकर्ण्यांच्या घरातलं सोज्वळ वातावरण बघून तिच्या मनात विचार आला, अशी बी घरं असतात वय, मग मायानं शिबी का नाही आला असं घर? दिवस जात होते. चंद्री आता हळूहळू त्या घरात रुळली होती. यशोदाबाई दुपारी तिला कधी रामायण महाभारतातल्या लहान लहान गोष्टी सांगत असत, तर कधी शुद्ध कसं बोलायचं हे सुद्धा शिकवत असत. त्यांना आता चंद्री मनापासून आवडायला लागली होती. 1.5 वर्षाच्या कालावधीत चंद्रीची चंद्रिका झाली होती. ती आता ब्राह्मणी पद्धतीचं 9वारी लुगडं नेसायला लागली होती. मात्र चंद्रीचं कुलकर्ण्यांच्या घरात राहणं गावातल्या लोकांना पसंत नव्हतं. ते तिच्या बाबतीत वावड्या उठवत असत, पण माधव मात्र खंबीर होता. कुणी काहीही बोललं तरी त्यांनी चंद्रीला घराबाहेर काढली नाही. त्याला त्याच्या आईवडिलांचीही साथ होती. तरणी ताठी पोर कुठे उघड्यावर राहील, त्यांच्या या विचारानं चंद्री त्याच घरात राहिली, त्यांचीच एक होऊन राहिली. तिचा वावर आता स्वयंपाकघर आणि माधवची खोली सोडून संपूर्ण घरात मनसोक्त होता. यशोदाबाईंच्या प्रत्येक कामात चंद्रीचा हातभार होता. सगळं कसं नीटपणे व्यवस्थित चालू होतं. मात्र एक दिवस अचानकपणे सकाळी चंद्रीने माधवच्या आंघोळीचं पाणी काढलं, मोरीत त्याचा अंग पुसण्याचा पंछा नेऊन ठेवला, धोत्राच्या निऱ्या केल्या, त्या पाटावर ठेवल्या. हे बघून यशोदाबाई मनातनं चरकल्या. कारण त्या काळी पुरुषांची अशी वैयक्तिक कामं करण्याचा अधिकार फक्त त्याच्या पत्नीलाच असायचा. त्यांचा आपल्या मुलावर जितका विश्वास होता तितका चंद्रीवरही होता. आज जवळजवळ 3-3.5 वर्ष त्या चंद्रीला जवळून ओळखत होत्या, पण त्यांच्या मनाने विचार केला की विषयाची परीक्षा का पहा. कारण सगळ्यात महत्वाचं असतं ते वय. माणसाचं वय त्याला काय करायला लावेल हे माहिती नसतं.
मग त्याने त्याच क्षणी माधवच्या लग्नाचा विचार केला. 2 महिन्यात एका घरंदाज ब्राह्मण कुटुंबातली मुलगी कुलकर्ण्यांच्या घरी गृहलक्ष्मी म्हणून घरात प्रवेश करती झाली. लक्ष्मी पूजन करताना माधवच्या आईनं तिचं रमा असं नामानिधान केलं. रमाला बघून चंद्री इतकी खुश झाली की जणू काही आपल्याला एक मैत्रीणच मिळाली असंच तिला वाटलं. या घरात पाऊल टाकल्यापासून मात्र रमा भिरभिरत्या नजरेनं चंद्रीच्या प्रत्येक हालचालीकडे बघत होती. ही कोण आहे असं विचारायची रमाला हिंमत नव्हती आणि त्या काळी तशी प्रथाही नव्हती. कळेल हळूहळू या विश्वासानं रमाच्या मनानं रमाला ग्वाही दिली. लग्नाला 2-3 महिने उलटल्यावर माधवनंच एका रात्री रमाला चंद्रीविषयी सांगितलं. रमाच्या मनावरचं मळभ दूर झालं. ती घरात मोकळ्या मनानं वावरायला लागली. चंद्राशीही प्रेमानं वागायला लागली. असं म्हणतात ना की पुरुष कसा आहे हे फक्त त्याची पत्नीच सांगू शकते. अगदी तसाच रमाला माधवचा विश्वास वाटला. आपला नवरा हा फक्त आपलाच आहे यावर तिचा दृढ विश्वास बसला. वर्षभरात घरात पाळणा हल्ला. कुलकर्ण्यांच्या घरात कुलदीपक जन्माला आला. चंद्रीचा तर आनंद गगनात मावेना. रमा बाळाला फक्त दूध पाजत असे, बाकीचं बाळाचं सगळं काम चंद्री करत होती. तिने बाळाला चांगल्या प्रकारे कसं सांभाळायचं हे यशोदाबाईंकडनं शिकून घेतलेलं होतं. बाळाच्या बारशाचा दिवस उगवला. घरात अनेक नावांची चर्चा झाली. तेवढ्याच अचानक माधव म्हणाला की आई, मला वाटतं बाळाचं नाव चंद्रकांत ठेवावं. त्याच्या या वाक्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. पण लाडक्या लेकाचं मन मोडणं कोणालाही शक्य नव्हतं. चंद्री मात्र बाळाचं नाव आपल्या नावासारखं ठेवणार म्हणून खुश झाली. चंद्रकांत नावाप्रमाणे कलेकलेनं वाढायला लागला. एक पाऊल टाकून चालायला लागला. बोबडे बोल बोलायला लागला. एका रात्री सगळेजण घराच्या अंगणात चंद्रप्रकाशात बसले होते. सगळ्यांपासनं दूर अशी चंद्रीही बसली होती. चंद्रकांत माधवच्या मांडीवर बसला होता. चंद्रीने हळूच त्याला आपल्याकडे बोलवलं. तेव्हा तो उठून जायला लागणार तोच माधव त्याला म्हणाला, चंद्रकांत, ती तुझी मोठी आई आहे बरं. तिला मोठी आई अशीच हाक मारायची. असं वाक्य बोलून माधवनं पुन्हा एकदा सगळ्या घराला चकित केलं. चंद्रकांत मात्र मोती आई म्हणत तिच्याकडे गेला. चंद्रीने त्याला प्रेमानं जवळ घेतलं. तिने त्याला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं आणि ती रडायला लागली. रमा मात्र उठून तिच्याजवळ गेली. तेव्हा चंद्री रमाला म्हणाली, ताई, असं कोणतं पुण्य मी केलं? नवऱ्यानं सासूनं मारून मारून आत्तापर्यंत मला मारून टाकला असतो. तुमच्यासारखी देव माणसं भेटली, सोनं झालं बघा माझ्या आयुष्याचं. एका सुशिक्षित घरंदाज कुटुंबाच्या सहवासात चंद्री आता अंतर्बाह्य बदलली होती. तिचं बोलणं वागणं इतकंच नाही तर तिची विचारसरणी सुद्धा वेगळ्या धरणीची झाली होती. रामानं मग तिची समजूत घातली आणि म्हणाली, अगं, त्याच्या जन्मापासनं तूच तर वाढवलंस ना त्याला. मग आईच नाहीस का तू त्याची? आई फक्त जन्म दिल्यानेच होत नाही ग. आणि खरं होतं की तिचं म्हणणं. रोज नवऱ्याचा आणि सासूचा मार खाऊन चंद्री आजपर्यंत जिवंत तरी राहिली असती का नाही कोण जाणे. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारे. इथे चंद्रीला माधवच्या रूपानं देवच तर भेटला होता. चंद्रकांतच्या पाठीवर रमाला एक मुलगी आणि आणखीन 2 मुलगे झाले. एकाचे 21 झाले. घर गोकुळासारखं वाटत होतं. चंद्री सर्व मुलांचं अतिशय प्रेमानं पालन पोषण करत होती. माधव याबाबतीत कोणाजवळ काही बोलत नसला तरी हे सगळं पाहून आतून तो समाधानी होता. कोण कुठली मुलगी त्याच्याबरोबर येते काय आणि त्या घरची होऊन जाते काय, खरं तर नवलच होतं हे सगळं. त्याच्या पुढचं आश्चर्य होतं ते म्हणजे घरात रमासाठी आणली जाणारी वस्तू चंद्रीसाठी सुद्धा आणली जात होती. मग ते लुगडं असो नाही तर दागिना, कुठेही भेदभाव नव्हता. तिला मुलं नुसती मोठी आई म्हणत नव्हती तर तिला तो मान सुद्धा दिला जात होता. मुलांसाठी त्यांची मोठी आई फार महत्वाची होती. परीक्षेला जाताना किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी जाताना मुलं आजी आजोबांना नमस्कार केल्यानंतर मोठ्या आईला नमस्कार करत असत आणि मग आपल्या जन्मदात्रीला. या घटनेचं रमालाही कधी वाईट नाही वाटलं. खरं तर स्त्री स्वभावात ही सहजासहजी पचणारी बाब नव्हती. पण जसा माधव वेगळा होता तशी त्याची सहधर्मचारिणी अत्यंत समंजस होती.
चंद्री तर अलौकिकच होती, यात तिळ मात्र शंका नाही. महिन्यांमागणं महिने लोटले, वर्षांमागणं वर्ष. मुलांची शिक्षणं संपली, मुलीचं आणि दोन्ही मुलांची लग्न झाली. दोन्ही मुलगे नोकरीच्या निमित्तानं त्या गावाच्या बाहेर स्थायिक झाले. कालप्रवाहात माधवचे आईवडील वर्षभराच्या अंतरानं हा इहलोक सोडून गेले. एका पाठोपाठ झालेल्या बाळंतपणामुळे रमाची तब्येत वरचेवर बिघडायला लागली होती. ती 4 महिने बरी असायची तर 2 महिने अंथरुणाला खिळून जायची. मुलं सुना अधूनमधून येऊन आईची चौकशी करून जात होते. चंद्री मात्र कंबर कसून संपूर्ण घर सांभाळत होते. आता तर कुलकर्ण्यांच्या देवाला चंद्रीच्या हातचा नैवेद्य सुद्धा चालत होता. एक दिवस माधव कोर्टाचं काही काम असल्यामुळे नाशिकला गेला होता. तो परत आला तोच अंगात ताप घेऊन. त्याची सेवा करण्यासाठी दोन्ही सुना आल्या. झेपेल तेवढी सेवा रमाई करत होती. चंद्री दुरून तिला जेवढं करता येणं शक्य होतं ते करत होती. तासनतास देवापुढे डोळे मिटून बसत होती. पण देवाला कोणाचीच प्रार्थना आणि सेवा आवडली नाही. एका सकाळी माधवनं रमाच्या मांडीवर डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला. त्यापूर्वी तुटक तुटक शब्दात तो रमाला म्हणाला की मुलांच्या मोठ्या आईला अंतर देऊ नकोस. माधव गेला. रमाचा नवरा गेला, मुलांचा बाप गेला, पण मग चंद्रीचा कोण गेला? कोण होता माधव चंद्रीचा? त्याच्या मृत्यूनंतरचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत ती एका कोपऱ्यात सुन्नपणे बसली होती. तिला रडू येत नव्हतं. ती फक्त आठवत होती त्याच्या मागे ती या घरात आली तो दिवस. किती वर्ष झाली या घटनेला कोण जाणे. तिला तर ते आठवतही नव्हतं. तिला माहिती होता त्याचा दरारा, त्याचा रुबाब आणि त्याच्यामुळे बदललेलं स्वतःचं आयुष्य. पण आता सगळं संपलं होतं. माधव आता या जगातच नव्हता. या एकाच विचारासरशी चंद्री ताडकन उठली. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या नदीवर गेली. तिने पहिल्यांदा आपल्या बांगड्या दगडावर आपटून फोडून टाकल्या. मग गळ्यातलं डोरलं काढलं. ते डोरलं कपाळाला लावलं आणि हलकेच नदीत सोडून दिलं. खरं तर ते डोरलं माधवनी तिच्या गळ्यात बांधलेलं नव्हतं, पण तिने ते प्राणपणानं जपलं होतं, पूजलं होतं ते त्याच्या आयुष्यासाठी. तिने नदीत मग आंघोळ केली. चेहरा इतका खसा धुतला की भलं मोठं कुंकू अगदी पार पुसलं गेलं. ती जेव्हा भुंड्या गळ्यानं आणि पांढऱ्या कपाळानं घरी परतली तेव्हा तर रमा सुद्धा कोसळली. दोघींनी एकमेकींना सावरलं. रमानं मग चंद्रीला मरणाचा अर्थ समजावून सांगितला. रमाच्या मनात वारंवार विचार यायला लागले की ही यांची लग्नाची पत्नी नव्हती. खरं म्हणजे ती माधवची कुणीच नव्हती. मग असं असताना हिची यांच्यावर एवढी भक्ती का? त्यात आधीच आजारी असलेली रमा आता अंथरुणालाच खिळली. घराचा सगळा भार चंद्रीवर येऊन पडला. माधवचं वर्षश्राद्ध झालं आणि त्याला भेटायला रमा सुद्धा निघून गेली. चंद्री आता मात्र शरीराने आणि मनाने पूर्णपणे थकली होती. पण तिला थकून चालणार नव्हतं. तिच्यावर अजून जबाबदारी होती. धाकट्या मुलाचं लग्न व्हायचं होतं. त्याचंही लग्न ठरलं. ते रमाच्या वर्षश्राद्धाच्या आत करायला हवं होतं. मुलगी मुंबईची होती, लग्न तिथे होणार होतं. चंद्रीनी लग्नाला जाण्यासाठी नकार दिला, पण मुलांनी ऐकलं नाही. खरं म्हणजे त्या गावाच्या बाहेर काही जग आहे हे तिला कदाचित माहीतही नसावं. चंद्री लग्नाला गेली. लग्न व्यवस्थित झालं. मोठ्या सुनेनं विहिणीला सांगितलं की सासूचा मानपान आमच्या या मोठ्या आईला करा. चंद्रीनं जे मुलांचे कष्ट काढले त्याचं पुरेपूर माप मुलांनी तिच्या पदरात घातलं. जगण्यासाठी हवं असतं ते अन्न, वस्त्र आणि निवारा. चंद्रीला ते तर त्या घरानं दिलंच, पण त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरानं तिला दिलं ते प्रेम आणि आदर. त्यामुळेच त्या चंद्रीसारख्या अतिसामान्य स्त्रीचं जीवन सुखकर झालं. ती जीवनात आज भरून पावली. नवी सून घरात आली. लक्ष्मीपूजन झालं. रात्रीची जेवणं झाली. सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. रमा गेल्यापासनं माधव आणि रमाच्या खोलीला कुलूप लावून ठेवलं होतं. चंद्रीनी ते कुलूप उघडलं. आजपर्यंत ती कधी त्या खोलीत गेलेली नव्हती. खोलीमध्ये समोर भिंतीवर रमा आणि माधव यांचे हार घातलेले फोटो लावले होते. तिने पहिल्यांदा त्या दोघांना नमस्कार केला.
माधवचा फोटो हळूच खाली काढला आणि कितीतरी वेळ ती अनिमिष नेत्रांनी त्या फोटोकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते. त्या फोटोकडे बघून ती म्हणाली, कोण होतात तुम्ही माझे? काय नातं होतं तुमचं आणि माझं? या नात्याला तुम्ही काही नाव दिलं होतं का? मी तर काय अडाणी, मला यातलं काही कळतच नव्हतं. मला फक्त एकच कळत होतं की तुम्ही माझ्यासाठी परमेश्वर होतात, तुम्ही माझं सर्वस्व होतात. तुमच्या आईनं सांगितलेल्या गोष्टीसारखी मी तुमची मीरा होते. मी सदैव पूजलं तुम्हाला. ती स्वतःच्या मनाशी बोलत होती. बोलता बोलता तिच्या डोळ्यातनं अविरत अश्रू वाहत होते. माधव जिवंत असताना तिने कधीही डोळे वर करून त्याच्याकडे बघितलं नव्हतं, पण त्या दिवशी मात्र तिने बिनदिक्कतपणे त्याचा फोटो आपल्या हृदयाशी धरला. अशा स्थितीत ती किती वेळ बसली होती कोण जाणे. मग तिने तो फोटो होता त्या जागी व्यवस्थित लावून ठेवला. त्या दोघांच्या फोटोच्या खाली एका सतरंजीवरती पाय दुमडून झोपली. पण तिचा डोळा लागेना. तिने डोळे मिटले होते खरे, पण तिच्या मनात आठवणींचा जागर सुरू झाला. कधी आणि कशी आले मी या घरात? खरं तर मी एक अशिक्षित अडाणी, दगडावर कपडे आपटून ते स्वच्छ करणारी पोर. बापानं लग्न करून दिलं. लग्न कसलं? कसायाच्या घरी गरीब गाय आपणहून नेऊन सोडण्यासारखं होतं ते लग्न. त्यांच्या त्रासाला कंटाळले आणि आले घरातनं पळून. कुठे जाणार होते, कुठे राहणार होते याचा कोणताही विचार त्या वयात माझ्या मनातही आला नाही, तरी सुद्धा मी पळाले. त्या घरातनं बाहेरच पडले. त्या घरात कोणालाच नको होते मी, म्हणून तर कोणी शोधत आलंच नाही मला. पण कुठला हा कोण माणूस, ना नात्याचा ना गोत्याचा, तो मला आपल्या घरी घेऊन आला, आधार दिला, आश्रय दिला. त्यांनी मला एक हसतं खेळतं घर दिलं. त्याच्या मुलांच्या मोठ्या आईचं मोठेपण दिलं. त्या एका नात्यात त्या घरातली सगळी नाती विरघळून गेली. त्या घराची मी करती स्त्री ठरले, जीवनात भरून पावले. चंद्री असा आपल्या मनाशी कितीतरी वेळ विचार करत होती. तिच्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं, पण हे पाणी कृतार्थ जीवनाच्या आनंदाचं होतं. दुःखाचं नव्हतं, म्हणून रडू फुटत नव्हतं. तिचं मन पुन्हा भूतकाळात डोकावत होतं. ती पुन्हा मनाशीच म्हणाली, या घरानं केवढं मोठेपण दिलं मला, जे मला आता पेलवत नाही, खरंच पेलवत नाही. त्या देव माणसानं सारं घरदार, सारी नाती माझ्या स्वाधीन केली. माझ्या डोळ्यासमोर कालानुरूप सगळ्यांच्याच पालख्या उठल्या. आता फक्त नव्या नात्यांनी भरलेल्या या सुखी घरातनं माझी पालखी उठायची राहिली आहे. असा विचार करत असताना कधीतरी तिला झोप लागली. सकाळ झाली, सारं घर जागं झालं. चंद्री मात्र उठलीच नाही. या अनाकलनीय या नात्यासाठी आता या 4 ओळी. हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो. हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो. सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. होठ कुछ कहते नहीं, होठ कुछ कहते नहीं, कांपते होठों पे मगर कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं. कांपते होठों पे मगर कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं. श्रोते हो, ही होती परिणिता कवळेकर यांची कथा नातं अनाकलनीय. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. हा कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.